मान्सूनच्या पावसानं यंदा महिनाभर उशिराने हजेरी लावली. मात्र दरम्यानच्या काळात कोयना नगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथील कोयना धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. त्यामुळे धरणासाठी विस्थापित झालेल्या गावातील काही अवशेष, काही मूर्ती या कोयना जलाशयाच्या पात्रातून उघड्यावर आल्या. त्यामध्येच बामणोली तापोळा परिसरातील कोरड्या पडलेल्या नदीपात्रात एक दुर्मिळ गणेश मूर्ती आढळून आली आहे. ऋषी मुद्रेतील बैठ्या आसनावरील ब्रांझ धातूची ही मूर्ती ढोकरा शैलीतील असल्याचे संशोधकांचे मत आहे. महाबळेश्वर पोलादपूर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. महाबळेश्वर शिरूर या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे निम्मे काम झाले असून हा टप्पा वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चालू वर्षात पुण्यातील 398 किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यात येणार असून बांधकाम विभागाकडे ठेकेदारांची 17,562 कोटी इतकी थकीत देयके आहेत. या देयकांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. तरीही थकीत देयके लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. महाबळेश्वरमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून आठवड्याभरात जवळपास 50 इंच पाऊस महाबळेश्वर तालुक्यामध्ये झाल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर पावसाचा जोर पाहता अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील दिसून येत आहे.